हाय फ्रेंड, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। माझं नाव आहे नाजनीन। चला तर आज मी बनवणार आहे वांग्याचं भरीत, अगदी झटपट। आता मी बघा तुम्हाला सॅम्पलला ताट तयार करून दाखवलेलं आहे। चला तर मग आता मी वांग घेते भरीत करण्यासाठी आणि आता मी गॅसवर ठेवलेलं आहे बारीक करून आणि चांगलं त्याला भाजून घ्यायचं 3 ते 4 मिनिटं। तुम्ही वांग्याला तेल जर लावणार असला तरी चालेल, आम्ही नाही लावलं, तुम्ही नाही लावलं तर चालतंय किंवा न लावलं तरी बी चालतंय। मग आता वांग चांगलं भाजून घ्यायचं गॅसवर अशा प्रकारे। बघा हे भरीतचं वांग आहे, भरीत करणार आहे, अगदी साधं सोपं। मग माझं आता वांग भाजून झालेलं आहे बघा, हे बघा गॅसवर माझं वांग भाजून झालेलं आहे अशा प्रकारे। आता ह्याला थंड करायसाठी ठेवते मी। आता मग चला तर मग आता भरीतला काय काय लागते, कोथिंबीर, कांदा, मिरची, शेंगदाण्याचं कूट, हळद, मीठ, चटणी आणि वांग हे घेतलेलं आहे, इतक्यात साहित्य घेतलेलं आहे। चला तर मग आता वांग्याचं मी साल काढून घेतो, थंड झालेलं आहे आणि आता मी साल काढून घेतलं। भाकरीसोबत खूप टेस्टी वांग्याचं भरीत लागते, तुम्ही पण नक्की ट्राय करा। साधी सोपी आहे, काय भाजीला करायचं, वांगे वगैरे खाऊन कंटाळा आला असेल, हे नवीन उपाय आहे वांग्याचं भरीत। मी आज बनवत आहे मी तिखट वांग्याची भरीत बनवत आहे, म्हणजे चटणीत भरीत बनवत आहे, अगदी साधं सोपं। चला तर मग आता माझं वांग्याचं साल काढून झालेलं आहे अशा प्रकारे, सगळं काढून झालेलं आहे बघा। त्याचा दांडा पण मी काढून घेत आहे। पूर्ण साल त्याला करपवायलाच पाहिजे, तेव्हा ते टेस्टी लागतं। बघा मी ओपन करत आहे, सगळं वांग पूर्ण उघडून घेतलेलं आहे भरीतला, अगदी साधी सोपी। बघा बिया पण कवळ्या कवळ्या आहेत। आता मी कांदा चिरून घेतलेला आहे, ते आता कांदा ह्याच्यात घालून घेते भरीतमध्ये। कोथिंबीर पण जास्त घालत जावा, छान लागते भरीत। आणि आता शेंगदाण्याचं कूट, मीठ, हळद, चटणी इत्यादी मी मसाला घेतलेला आहे, अगदी घरचाच मसाला आहे, बाहेरचं काहीच वापरलेलं नाही मी जास्त करून। आणि अगदी साधे सोपं माझे व्हिडिओ असतात आणि रेसिपी बघा वांग्याचं भरीत किती सोपं आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करा। नवीन पदार्थ बघा, साध्या सोप्या पदार्थानं वांग्याचं भरीत मी बनवलेलं आहे भाकरीसोबत। आणि थोडं आता तेल घालून घ्यायचं, 1 चमचा, जितकं तुम्हाला लागतं तितकं तुम्ही घालू शकता ऑइली। मग आता ह्याला एकजीव करून चमच्यानं चांगलं त्याला एकजीव करून चांगलं हे करून घ्या, मॅश करून घ्या चांगलं। अगदी टेस्टी, खूप छान लागते वांग्याचे भरीत। मी तर महिन्यातनं 2-3 वेळा तर नक्की भरीत बनवतोय आणि खूप भाकरीसोबत टेस्टी लागते, तुम्ही पण नक्की ट्राय करा। आणि तुम्हाला वांग्याचे भरीत कसं वाटलं मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, विसरू नका। आणि अगदी साधे सोपं व्हिडिओ आहे, तुम्हाला आवडलाच असणार, तुम्ही पण नक्की ट्राय करा। बघा माझं एकजीव झालेलं आहे भरीत करून, अगदी साधे सोपं। चला तर मग आता मी ताट माझ्यासाठी आता करून घेते। हे बघा भरीत रेडी झालेलं आहे, आता ताट बाजरीची भाकरीसोबत आता मी आता भरीत खाणार आहे। चला तर मग आता मी मुळा घेतलेला आहे, मुळ्याची शेंग घेतलेली आहे, कांदा घेतलेला आहे, गाजर, बाजरीची भाकरी इत्यादी घेतलेला आहे आणि टेस्टी खूप लागत आहे आणि नक्की ट्राय करा। वांग्याचे भरीत कसे वाटले कमेंटमध्ये नक्की कळवा। बाय।